इथं आलेलो आहे. तर इथं हिंदूराव कांबळे म्हणजे आपले शेतकरी आहेत. यांना आपण ऑल इन वन एक 9-10 महिन्यापूर्वी दिलं होतं. तर आज त्यांच्या हातामध्ये जे ऑल इन वन टॉनिक आहे हे त्यांनी त्यावेळेला वापरले होते. त्याचा काय रिझल्ट आला आज त्यांच्याकडनं जाणून घ्या. नमस्कार साहेब. नमस्ते. आपलं नाव? मी इंद्राव कांसंबाजी कांबळे, गाव? वसगडे. बरं, आज आता आपल्या हातामध्ये जी ऑल इन वन टॉनिकची बॉटल आहे ही किती दिवसापूर्वी या उसाला वापरली ती? हे 10-11 महिन्यापूर्वी वापरले. वापरली ती. मग तुमचं आता ही उसाची जात कुठली आहे? 265. बरं, हे किती आळवणी आणि किती फवारणी केलेला? एक आळवणी केली आणि 2 फवारण्या केल्या. एक आळवणी आणि 2 फवारण्या. रासायनिक खत? रासायनिक एक खत मुठभर सुद्धा टाकलं नाही याला. रासायनिक खत अजिबात नाही टाकले. अजिबात नाही. मग ऑर्गॅनिक काय वापरलं तुम्ही? ऑर्गॅनिक म्हणजे बकरी बसवलेली एवढंच. म्हणजे बकरी बसवलं एवढंच तुम्ही केलं. बाकी आपल्या टॉनिकची ऑल इन वनच्या आळवणी आणि फवारणी होय. त्याच्या व्यतिरिक्त त्याला काही नाही. काही नाही. तर आज तुम्ही बघू शकताय त्यांच्या हातामधला ऊसाची जाडी दाखवा जरा. हे असा ऊस आहे. पेराची लांबी बी बघू शकताय. आणि नाही म्हटलं तर आज ही किती पेरा तरी अंदाजे आहेत सगळी मिळून? 28-29 पेर आहे. तर 28-29 पेरं यांनी जे ऑल इन वन आपलं टॉनिक वापरलं, एक चिमट ही रासायनिक खत घातलेलं नाही, तरी यांचा ऊस आज ह्या पद्धतीनं आहे. जर घातला असतं तर किती झाले असते पेरं? तरी 40-42-45 पर्यंत गेला असतं. तरी यांनी चांगल्या पद्धतीनं हा ऊस डेव्हलप केलेला आहे. ऊसाला उंची जाडी चांगलीच आहे. 11 महिन्याचा ऊस आहे आता हा. तर यांनी जे ऑल इन वन वापरून जी काही ह्याला माहिती दिली त्याबद्दल मी यांचा आभारी आहे.